आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आज परत एकदा आपण आहोत तहसील कार्यालयाच्या समोर परतूर येथे। या ठिकाणी वलखेड वलखेड येथील ग्रामस्थ रस्त्याच्या संदर्भात उपोषणासाठी बसलेले आहेत। वारंवार बुलंद आवाज महाराष्ट्राच्या माध्यमातून उपोषणार्थी आणि प्रशासन यांच्यामधला एक सकारात्मक दुवा बनून आपण अनेक प्रश्न शेत रस्त्याचे या अगोदर मार्गी लावलेले आहेत। त्याच अनुषंगाने आज आपण या उपोषणार्थ्यांना भेट देण्यासाठी आलेलो आहोत। त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत। शिवाजी शंकरराव सुरुंग तथा बाबासाहेब पांडुरंग पाईकराव हे दोन उपोषणार्थी या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत। त्यांची काय अडचण आहे, काय मागणी आहे जाणून घेऊयात। काय सांगाल? रस्त्याचं आमचं लय अडचण आहे। आम्ही 39 मधून रस्त्याला मागणी केलेली नंबर बांधा, ही मागणी वारंवार करून रस्ता तहसीलदार हे टाळाटाळ करायला लागलेली आहे। निकाल वगैरे निकाल गेलेला आहे गोरे मॅडमना। गोरे मॅडम पुन्हा करून द्या म्हणली होती दंडेवाड साहेबाला। दंडेवाड साहेब वारंवार अडथळे आणतो। दंडेवाड साहेब अडथळे आणतात। खूप मोठा गंभीर आरोप या ठिकाणी या शेतकऱ्यांनी केलेला आहे। जे काही शासकीय कर्मचारी आहेत महसूल विभागाचे परतूर तहसील कार्यालयातील कार्यरत असलेले श्री व्यंकट दंडेवाड यांनी आर्थिक काही देवाणघेवाण करून या लाभार्थ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केलेला आहे, असं सरळ आरोप या शेतकऱ्यांनी या ठिकाणी वलखेडीतील शेतकऱ्यांना या ठिकाणी केलेला आहे। यामध्ये किती तथ्य आहे आणि काय बाब आहे ही प्रशासनानं जाणून घेण्याची गरज आहे। सविस्तर सखोल चौकशी करण्याची गरज आहे। काय मागणी असणार आहे तुमची? रस्त्याचीच मागणी आहे आमची। या ठिकाणी काय या अगोदर आपण जे काही निकाल दिला होता त्याला आव्हान मिळालंय का? मिळालं होतं। गोरे मॅडम पुन्हा करून द्या म्हणली होती दंडेवाड साहेबाला। दंडेवाड साहेब त्या मॅडमच्या कानात बोलले आणि 2 रिक्वेस्ट द्या म्हणले, तारखा वाढून दिल्या आणि त्याच्या बाद पुन्हा हिअरिंग करू म्हणले आणि ते आणि आम्हाला दटादटी करतो दंडेवाड साहेब। काही मागायला गेलो आम्ही कागदपत्र ते देत नाही आम्हाला। या ठिकाणी महसूल विभागाचे जे काही कर्मचारी आहेत दंडेवाड साहेब या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचा थेट आरोप या ठिकाणी या शेतकऱ्यांनी केलेला आहे। महसूल विभागाच्या आदरणीय तहसीलदार साहेब असतील, एसडीएम साहेब असतील तथा वरिष्ठ सर्व प्रशासनातील अधिकारी असतील यांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि या आरोपामध्ये किती तथ्य आहे आणि जर असेल तर या ठिकाणी या रग्गेल अधिकाऱ्यावर प्रशासकीय कार्यवाही ही करावी अशी मागणी या ठिकाणी या ग्रामस्थाकडून शेतकऱ्याकडून आलेली आहे। तोपर्यंत आम्ही उठणारच नाही। त्यांच्यावर कार्यवाही होऊन तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय तुम्ही उठणार नाही। त्याची बदलीच झाली पाहिजे, सस्पेंड नाही बदली। त्या कर्मचाऱ्याची जी आहे ती बदली व्हावी या हेतून या ठिकाणी या आम्हाला न्याय मिळाला। न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी हे शेतकरी जे आहेत ते उपोषणाला बसलेले आहेत। प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्याची चौकशी करून या गोष्टीमध्ये, या बाबीमध्ये, या आरोपामध्ये किती तथ्य आहे याची तपासणी करावी अशी बुलंद आवाज महाराष्ट्राच्या माध्यमातून सुद्धा श्रीमान तहसीलदार जाधव साहेब असतील, तदनंतर एसडीएम गायकवाड सर असतील, या दोन्ही कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती राहणार आहे की या आरोपामध्ये किती तथ्य आहे तपासून जर तथ्य आढळलं तर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यावर, कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी। बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती गोरबान। या ठिकाणी वलखेड येथील प्रतिष्ठित नागरिक आपल्या सोबत आहेत। काय नाव आपलं? आसाराम दगडोबा सुरुंग वलखेड। बरं, काय म्हणणं आहे उपोषण? माझं बी शेतकीतूनच हे झाला रस्ता मला बी आहे। तर माझं असं मत आहे की 39 मधून अनंत सोपान सुरुंग व सोपान किसनराव सुरुंग यांनी जाणून बुजून चर खांदला आणि आमचा रस्ता बंद केलेला आहे। नंबर बांध होता, नंबर बांधातून त्यांनी रस्ता बंद केलेला आहे। तर आम्ही याच्या आधी उपोषणला बसलो आमची सहकारी, तर त्यावेळेस आम्हाला तहसीलदाराकडून असे आम्ही भेटली 15 दिवसाचा रस्ता खुला करून देण्यात येईल। त्याच्यानंतर आम्ही वारंवार त्याच्याकडे मागणी केली असता आम्हाला तारीख आम्हाला शेतात जायला रस्ता नाही, बैल न्यायला रस्ता नाही, माल आणायला रस्ता नाही, पेरणी सुद्धा आम्ही कशी मशी डोक्यावर उतरवून केलेली आहे। तरी शासनाने आमची याची दखल घेण्यात यावी व दंडेलवार साहेब हे तहसील मध्ये महसूल अधिकारी जाणून बुजून पुढच्या माणसाकडून पैसे घेऊन आमचा तारखा द्यायला लागला। आम्ही काही कागद आमच्या सहकार्याने माहिती तर कशाला पाहिजे दटादटी करतो, शेतकऱ्याला नीट सविस्तर विचारलं तर सांगत नाही। हुकुमशाही सारखा अधिकारी तात्काळ शासनाने याची बदली करावी व इतर शेतकऱ्याप्रमाणे आम्हाला बी न्याय मिळावा।
तो जोवर दंडेवार साहेब येईल कोणीही शेतकऱ्याची रस्ता खुला होणार नाही अशी सगळ्या शेतकऱ्याची गावकऱ्याच्या वतीनं मागणी आहे. ते दंडेवार योग्य ती कारवाई करण्यात यावी व आम्हाला रस्ता मोकळा करून देण्यात यावा अशी आम्ही मागणी करीत आहोत. या ठिकाणी एक बाब प्रामुख्याने लक्षात घेतली गेली पाहिजे की दंडेवाड नावाचे जे कोणी कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्या संदर्भातील गावातील प्रत्येक नागरिकांमध्ये आक्रोश या ठिकाणी आढळून येत आहे. उपोषणकर्त्यांचं असं ठाम म्हणणं आहे की संदर्भीय अधिकाऱ्याची सखोल चौकशी व्हावी, त्याचं जे काही शेतकऱ्यांप्रती जे काही वर्तन आहे ते तपासण्यात यावं आणि त्यात काही दोष आढळला तर त्याची बदली होऊन जी काही योग्य ती कायदेशीर कार्यवाही आहे ती त्या कर्मचाऱ्याच्या संदर्भामध्ये करण्यात यावी. बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबाड. 39 मधून रस्ता खुला करण्याबाबतचा गोरे मॅडमने आम्हाला निकाल सुद्धा दिलेला आहे. निकालावरती त्या माणसाने पुढच्या अपील केलतो आणि नकाशा पाहिजे म्हणून नदी नकाशा तो पण तलाठी साहेबांना आम्हाला तहसीलकडे वर्ग केलेला आहे. तरी आमदार साहेबांनी लाडके आमदार आमचे बबनराव लोणीकर साहेबांनी प्रत्येक आम्ही शेतकरी त्याच्याकडे गेलतो त्याला आमच्या हकीकत सांगितली. ते म्हणले तहसीलदाराला पत्र दिलं यायचा रस्ता योग्य आहे, योग्य रस्ता याला खुला करून देण्यात यावा, पत्राची दखल घेण्यात यावी. तरी दंडेलवार साहेब आहे यांनी आमदार साहेबाच्या